देवेंद्र फडणवीस आणि माझी कंपॅरेटिव्ह स्टडी चालली आहे. 2004 ते 2009 या दोन्ही वेळी आमदार झालेले. मी मागे पुढे चाललो आहे, म्हणजे 99 परत जाईल, 95 जाईल, परत पुढे जाईल. 2004 ते 9 या काळामध्ये मी 4मध्ये जेव्हा ते आमदार झाले तेव्हा माझी स्वतःची मोठी कंपनी होती. माझी मिसेस आणि मी 4 सेंटर्स आंतरराष्ट्रीय दर्जाची काढली होती 4 शहरांमध्ये. शरद पवारांची 1 कोटी रुपयाची ऑफर नाकारली होती, शिवसेनेची ऑफर नाकारली होती. हे जेव्हा आमदार होते फक्त नागपूर. मुंडेंच्या मागे पुढे फिरायचे, फडणवीस आपलं खडसेंच्या मागे पुढे फिरायचे. मुंबईत कोणी विचारायचं पण नाही, एक आमदाराचा मुलगा आहे. आणि शोभाताई फडणवीसांचं नाव तर त्या डाळ प्रकरणात वगैरे झालं होतं, त्यामुळे तसं काही फार कोणी रिस्पेक्ट द्यायचं नाही फडणवीसला. आणि हा 2004 ते 9चा असा काळ आहे की हिंदुत्ववाद्यांच्या विरुद्ध आहे. कट्टर बदनामी, हल्ले. बरं, मुंडे पण खेळवायचे. बरं, प्रमोद महाजन मारले गेले होते त्याच्या भावाने, मुंडे खचले होते, पण त्यातून मुंडे वरती उभे राहिले आणि ते खेळवायचे. फडणवीस वॉज नो वेअर. ह्या काळात फडणवीसांनी काय केलं? गुजरातमध्ये मोदी, शहा सोनिया गांधींच्या दहशतवादाच्या विरुद्ध लढत होते. तसं फडणवीसांनी इथे काही लढाई केली का दहशतवादाच्या विरुद्ध? मुंडे लढले. आणि त्या काळात मुंडेंनी माझ्या मिसेसला ऑफर दिली होती भाजपमध्ये येण्याची. माझी मिसेस आमदार झाली असती तेव्हाच, नाही झालो आम्ही. मला मुंडेंनी बोलवलं होतं बिझनेस पार्टनर म्हणून. मी मुंडेंचा राईट हँड पण होऊ शकलो असतो, मी भाजपचा खासदार होऊ शकलो, मी नाही झालो. तर 2004 ते 9मध्ये हे जे फडणवीस आहेत हे जेव्हा आमदार होते ह्यांच्यापेक्षा मी 500 पट पॉवरफुल होतो. शिक्षण आणि आरोग्यामध्ये मी नंबर 1 होतो महाराष्ट्रात. कळलं का? 2004च्या निवडणुकीचं विश्लेषण मी अचूक केलेलं आहे. 2009च्या निवडणुकीचं विश्लेषण मी अचूक केलेलं आहे. निवडणुकीचा अभ्यास माझ्या इतका कोणी केला नाही त्या काळात, आणि अजूनही माझ्या पद्धतीने. हे जे फडणवीसांनी जे काही केलं ना, निवडणूक लढवणं वगैरे वगैरे, हे सगळे राजकीय लोक, देणं घेणं, पैसे, डावपेच, इकडे मतं फोडणं, हे करणं, हे राजकीय सगळ्या गोष्टी आहेत. निवडणुकीचा जो अभ्यास आहे, माइंड ॲनालिसिस अभ्यास म्हणतो मी, तो नाही केला जाईल. आणि 2004 ते 9मध्ये काय होतं फडणवीसांकडे? फक्त आमदारकी होती. काय काम केलं त्यांनी? काय अचिव्हमेंट केली मला सांग? काय मोठा प्रोजेक्ट आणला का? काय डेव्हलपमेंट केली का लोकांची? काय केलं नेमकं? आमदार म्हणून कामं केली आणि त्याचे काय बेनिफिट्स घेतले. पण त्या काळामध्ये माझी पॉवर कशी होती? 2006मध्ये मला शरद पवारांनी अटक करवली. मी पूर्ण बर्बाद झालो, भिकेला लागलो. मला फरार घोषित केलं गेलं. घर लुटलं सोनिया गांधींनी, कारण मी राहुल गांधीला वाचवायचा प्रयत्न केला म्हणून. त्याची सभा रद्द झाली इंटेलिजन्स ब्युरोमुळे. माझी काय पॉवर होती आणि माझ्यामुळे किती लोक डिस्टर्ब झाले लक्षात घ्या. फडणवीस वॉज नो वेअर ना, नोबडी न्यू अबाउट फडणवीस. पण सोनिया गांधी, इंटेलिजन्स ब्युरो, गृह खातं, चाकूरकर, शरद पवार सगळे मला ओळखायचे की भास्कोशी इज पॉवरफुल पर्सन. हु इज भास्कोशी? सगळ्या इंटरनेट नेटवर्कमध्ये माझं नाव होतं. मीडियामध्ये नाव आलं म्हणून काही नाव होत नाही. आतमध्ये पॉवर सर्कलमध्ये मला सगळे. आणि 6 महिन्यानंतर मी दिल्लीत गेलो. जानेवारी 2007ला शरद पवारांना भेटतो. ते म्हणाले तुमचं उत्पन्न काय, हे ते काय, सगळं शरद पवारांना माहीत होतं. त्यांनी सगळं काय काय केलं आहे. मग जेव्हा 10 दिवसांनी मी प्रेस कॉन्फरन्स घेतली, CBIत गेलो, सुप्रीम कोर्टमध्ये गेलो, मग शरद पवारांनी नमस्कार करायला सुरुवात केली. ज्या शरद पवारांचा 7 वर्षानंतर देवेंद्र फडणवीसनी पाठिंबा घेतला आणि काय सांगितलं, त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला 2014ला, आम्ही काय करणार? तुम्ही त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप केले, दाऊद इब्राहिमचे आरोप केले, बदनामी केली. राष्ट्रवादीची जी बदनामी झाली 2013-14मध्ये तशी कोणत्या पक्षाची झाली नाही. हे सगळं भाजपनीच केलेली आहे, हे फडणवीसांनी केलेली आहे. मग तुम्ही कसं काय पाठिंबा घेता? लोकांना मूर्ख समजून फसवता. हे उद्योग नाही केले. 2004 आणि 9बद्दल बोलतोय मी. 2004 आणि 9मध्ये मला शरद पवारचे पाय पडता आलं असतं, मला सोनिया गांधीचे पाय पडता आलं असतं. मी नाही पडलो. तुम्ही लाचारी केली नाही, मी लाचारी नाही केली. मी मुंडेंसोबत लाचारी करू शकलो असतो, नाही केली. 2009मध्ये जेव्हा इलेक्शन झाली, बरं, ह्याच्यात 2007मध्ये राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या बदनामीचं मीडियाचं बजेट होतं 203 कोटी रुपयाचं. हे त्यांनी आम्हाला सांगितलेलं. रावसाहेब शेखावत हे. बरं, त्याच्या विरुद्ध कोण होतं? भैरेसिंग शेखावत, भाजपचे. हे भैरेसिंग शेखावतांना भेटायला गेलो तर नंतर कळलं ते राजस्थानामध्ये अघोरी विद्या करायला गेलेले. प्रतिभाताई पाटलांना खूप भीती होती, अक्षरशः रडायची, निराश, आणि खूप बदनामी झाली त्यांची. नंतर सोनिया गांधीनं मनमोहन सिंगांना वाटलं की आपण चुकीचा कॅन्डिडेट निवडला का, असं होतं. इतके निराश आणि डिप्रेशन. मग त्यांना मी मनोबल दिलं, ताकद दिली, शक्ती दिली, सांगितलं, तत्त्वज्ञान सांगितलं. फडणवीस कुठे होते तेव्हा? कोण ओळखत होतं फडणवीस दिल्लीमध्ये? अडवाणी मला तेव्हा भेटायचे.
नंतर शरद पवार आम्हाला भेटायचे. प्राईम मिनिस्टर ऑफिसला जायचो मी, सुप्रीम कोर्टात जायचो. वेअर वॉज फडणवीस? नोबडी केअर. मग 2009च्या निवडणुका 2007मध्ये मी ते दिलं. तर त्यांना जेव्हा फायदा झाला शक्तीचा, तर प्रतिभाताई पाटलांनी मला 2008मध्ये 3 नोव्हेंबरला जेवायला बोलवलं डिनरला आणि सांगितलं की माझ्या मुलाला आमदार करायचं आहे. त्याला आमदार होण्यासाठी 2009मध्ये मदत केली मी. त्यांनी मला नंतर फसवलं, खोट्या गोष्टी केल्या, सोडून द्या, तो भाग वेगळा. फडणवीसांनी असं काही केलं का? राष्ट्रपतीला मदत दिली का? स्वतःची चौकशी लावून घेतली का? इंटेलिजन्स ब्युरोकडे गेले का? राष्ट्र कल्याणासाठी देशासाठी काय केलं? एक आमदार आहे ना. तर तुमची माझी कम्पॅरेटिव्ह स्टडी सांगतो तुम्हाला. मी तुम्हाला खाली दाखवत नाही. मी तुम्हाला असं, तुम्ही जसं मला फालतू गुन्हेगार, बदनाम, चारित्र्यहीन म्हणून तुम्ही मला वागणूक देताना फडणवीस, तसं मी नाही करत आहे. मी फक्त राष्ट्रकल्याण, देशाच्या हितासाठी कोण कोणाची काय योग्यता आहे. मी मोदींना, शहाना का मानतो? कारण जेव्हा मी सोनिया गांधीच्या दहशतवादाविरुद्ध लढत होतो ना, शरद पवार आणि सोनिया गांधीच्या, तेव्हा ते लढत होते. तेव्हा अमित शहा जेलमध्ये गेले, मोदींच्यावर हल्ले झाले, मोदींना मारण्याचे प्रयत्न झाले. मी त्यांना मानतो. आणि 2008मध्ये जुलैमध्ये मोदींना फोन केला होता आडवाणींनी की भास्करजी को गुजरात भेज रहा हूं. मी नाही गेलो. मैं आपके बल पे लढूंगा. तुम्ही जेव्हा 2004 आणि 2009मध्ये आमदार होते ना, त्या काळात मी स्वतःच्या बळावर, माझ्या बायकोच्या आमच्या स्वतःच्या बळावर आम्ही लढलेलो आहोत. सगळा राजकीय दहशतवादाशी. तुम्ही कुठे लढलात? तुम्ही त्याच्याशी तडजोड केलेली आहे. ज्यांना तुम्ही दाऊद, इब्राहिम हे ते सगळं म्हणतात, त्याच्याशी तुम्ही तडजोड केलेली आहे. ज्या 93मध्ये ओबीसीचा बेस तुम्ही म्हणता 90चा, त्या गोपीनाथ मुंडेंनी जी संघर्ष यात्रा काढली दाऊद इब्राहिम आणि शरद पवारांबरोबर, त्याच्याशी तुम्ही तडजोड केलेली आहे. खरं तर तुम्ही जाहीर माफी मागायला पाहिजे शरद पवारांची, महाराष्ट्राची. असं आहे ना. मी शरद पवारांच्या वरती असे आरोप केले का? नाही. स्वामीजीने 93 साली जेव्हा, म्हणजे आता त्याच्यानंतर येईल, शरद पवारांच्या वरती दिलं, मी शरद पवार शक्ती दिलेली आहे, सपोर्ट केलेला आहे. तुम्ही काय केलं? खोटे आरोप. 2004 आणि 2009 बद्दल बोलतो. 2009मध्ये माझ्यावर बापू घडामोडे आणि औरंगाबादच्या भाजपच्या लोकांनी जो जीवघेणा हल्ला केला, त्यात कांचन चाटे, गोपीचंद चाटे, भगवानगडचे महाराजांचा आशीर्वाद होता, हे सगळं पुरावे सिद्ध झाले. सीबीआयमध्ये दुसरी केस आहे. मुंडेंचे आदेश होता मारण्याचा. मला 2 दिवसात मुंडेंना मी पार्लमेंटला गाठलं. ते पळून गेले, मला भेटलेच नाही. तेव्हा तुम्ही आमदार होते. फक्त तुमचे राजकीय नेते घाबरलेले आहेत मला. पुढे मुंडे मला 5 वर्ष टाळलं मुंडेंनी. तरी पण 30 एप्रिल 2014ला मी फोन केला होता सुरेश गिरड्यांना की मुंडेंना धोका आहे. म्हणजे आमची लेवल सेवा बघा. मुंडेंच्या जीवाला धोका आहे का? तर दिल्लीवरून एक बाई आली होती, तिने मुंडेंना ब्लॅकमेल केलं. तर मुंडेंच्या बॉडीगार्डने ड्रायव्हरने त्या बाईला मारलं. बँड्रा पोलीस स्टेशनमध्ये ती बातमी पण आली भेटीला. मी तेव्हा सांगितलं फार मोठा धोका आहे. विचारा सुरेश गिरड्यांना, ते पुण्यात, मुंबईत, परळीमध्ये. हे आमची सेवा, आमची लायकी बघा, लेवल काय. आम्ही संघर्ष केला, हल्ले भोगले. ज्या दिवशी रात्री हल्ला झाला 15 डिसेंबरला, त्याशी गडकरींना फोन केला. गडकरीने लोकांचे पैसे नाही दिले तुम्ही, तर लोक तुम्हाला मारणारच. मग आता गडकरी जे लोकांचे पैसे बुडवले, मग त्यांच्यावर हल्ला झाला तर सपोर्ट करायचा का? आम्ही असं नाही करत. हे तुमचे जे संस्कार, नैतिकता, चारित्र्य सगळा ढोंगा बोगस आहे. हे हा धंदे आम्ही करत नाही. आम्ही सायंटिफिक थिंकिंग लोक, जे आहे ते आहे. आम्ही चारित्र्य दावाही करत नाही आणि आम्ही दुसरं चारित्र्य ठरवतच नाही. तर फडणवीस, तुमची आणि माझी तुलनेबद्दल बोलतो मी. तुमचा माइंडसेट, तुमचे संस्कार, 2004 ते 2009च्या दरम्यानचं तुमचं आमदारकीच्या काळातलं कार्य आणि माझं कार्य, मी केलेलं त्याग, मी केलेलं संशोधन, अभ्यास, चिंतन, लोकांना जॉब दिले, बिझनेस दिला, शेकडो लोकांचे आरोग्य तपासले, भाषणं केली, 1 लाखपेक्षा जास्त मुलांना ट्रेनिंग दिलेलं आहे, केसेस झेलल्या, कोर्टात गेलो, स्वतः केसेस लढलो. 138ची बोगस केस चेक बाउन्सी होते म्हणून भारतात पहिल्यांदा 138च्या कायद्याचा दुरुपयोग जो होता, तुम्ही वकील आहात ना, मग तुम्हाला सांगतोय मी, 2006मध्ये भारतात पहिल्यांदा 138च्या सावकार लोक जे बोगस वापर करतात त्याच्यावर मी पहिली वेबसाईट मी काढलेली आहे. कितीतरी लोकांचे आयुष्य वाचवले, वकिलांना पैसे दिले, बिझनेस दिला, एकाही वकिलांनी पावती दिली नाही. तुम्ही सांगता ना वकील आहात तुम्ही, म्हणून तुम्हाला सांगतोय मी. तुम्ही त्या काळात मॉडेलिंग करत होते ना, आणि तुम्ही स्वतः पैसे कमवत होते. तेव्हा आम्ही संशोधन करत होतो. आम्ही रिसर्च केलेलं आहे. ब्रेन आणि आयुर्वेदावरचे 4 सेंटर अद्भुत भारतात ते पहिले उभे केले. आम्ही ते सगळे बर्बाद केले गेले.
शरद पवार लोकांनी आणि बाकीच्या लोकांनी बर्बाद केले, मनशक्तीच्या लोकांनी. पत्रव्यवहार केलाय मी, 10,000 पानाचे डॉक्युमेंट तयार केलेत सीबीआयचे. सुप्रीम कोर्टात जाऊन स्वतः भेटलो. सुप्रीम कोर्टात चीफ जस्टिसला पटल्यानंतर त्यांनी सांगितलं हे नोटीस पाठवा. 500 लोकांना नोटिसा पाठवल्या. 2004 आणि 2009च्या दरम्यान तुम्ही जेव्हा आमदार होतात ना, तर तुमची माझी तुलना सांगतोय तुम्हाला मी, की माझं सॅक्रिफाईस, अभ्यास, डेडिकेशन, ॲक्शन, कमिटमेंट, लीडरशिप, व्हिजन हे सांगतोय. मग 2009 ते 2014 येऊ आपण, 14 ते 19 येऊ, परत आपण 95ला जाऊ. म्हणजे तुम्ही जेव्हा नगरसेवक होते ना फडणवीस, तेव्हा काय झालं, मेयर असताना काय झालं त्याच्यावर आपण जाऊ. आणि परत 2025मध्ये येऊ. मग गृहमंत्री 24मध्ये 22मध्ये तुम्ही गृहमंत्री होता, तेव्हा येऊ आपण. तुम्ही कशा धमक्या देता लोकांना, ईडी सीबीआयचा वापर कसा करता, मी स्वतःची सीबीआय इन्क्वायरी कशी लावून देतो, तुमच्यात ते गट्स नाही आहेत. रश्मी शुक्ला प्रकरणात तुम्ही ते स्वतःची चौकशी लावायला पाहिजे होती, स्वतः कोर्टात जायला पाहिजे होतं. गट्स नाही, डेअरिंग नाही, आमच्यात आहे. ठीक आहे, आपण आता पुढच्या याच्यात जाऊ.